मात्र सुभाषने आपल्या संघाला दिलं नाहीये आणि शून्यावरती पावशीला या ठिकाणी बाद होऊन तो माघारी परतोय. दरम्यान जयरामजी ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्याच्या सोबतीला सुनीलजी मुकादम 40+ संघनायक आहेत. आपलं पुण्याचे आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. निखिल पाटील पुन्हा एकदा फटका अभेद केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. डीपुरुष शत्रशक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगले होते परंतु झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. देवेश होते बॅकवर्ड स्क्वेअर कडे. तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल आणि जरूर मात्र त्याच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली परंतु प्रयत्न लाजवाब होते. जर एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला अशा प्रमाणे प्रयत्न करावे लागतील परंतु त्या प्रयत्नामध्ये देवेश मात्र सबसेल फेल ठरला आणि पहिल्याच चौकार आदित्यच्या बाटमधून निघालाय. चौकारानं मात्र या ठिकाणी संघाचा अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. समोर एकविरा संघ सावध आहे आणि जरूर त्या संघाला तुम्हाला जर या ठिकाणी प्रेशर टाकायचं असेल तर किमान तुम्हाला 40च्या पुढे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. परंतु चांगली सुरुवात निखिल पाटीलची आपण पाहतोय. दिगंबर माली जरूर आय थिंक आपल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत परंतु या सामन्यासाठी आता मात्र इकडे पोहोचतील की नाही हा प्रश्न पडला आणि त्याच्यामुळे पाहतो की निखिल पाटीलने सुरुवात केली आणि आय थिंक या सामन्यामध्ये आज किरण पाटील सुद्धा मात्र उपस्थित नाहीये. म्हणजे कुठेतरी आता मात्र गोलंदाजी अटॅकमध्ये थोडीशी आपल्याला कमतरता भासते. एकविरा सावध संघाचा विचार केला तर फुल टॉस हवेत केलाय आणि चेंडू चाललाय वाऱ्याच्या झोकानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. चला आता मात्र आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि प्रत्येक फलंदाजाला आता मात्र सुवर्ण संधी आहे. पर 6 साठी अशोकजी कदम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी खेळाडूंना दिलं जाणार आहे. लोणार संघासाठी लक्ष असू द्या. पहिला सिक्सर आला या ठिकाणी आदित्यच्या बॅटमधून. एक चौकार एक षटकार. फलकावरती 10 धावा इथे लागल्या गेल्या. सुरुवात निखिल पाटीलने चांगल्या प्रमाणे केली होती. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली होती. आणि इथे मात्र पाहू शकाल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एस्टॅनच्या डोक्यावरून चाललाय. या चुका आजच्या दिवसामध्ये भरपूर वेळा आपण पाहिल्या फलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी सावधगावचे युवा उद्योजक मिस्टर हरीश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निर्धावन चेंडूची सांगता पाहिले आपण. शेवटचा बॉल शिल्लक. फलकावरती 10 धावा. धावसंख्या स्थिर आहे. एका गड्याच्या मोबदल्यात जयदुर्गा अनुज 11 लोणार सध्या बॅटिंग करतोय. इथे हुक केलाय. लाजवाब फटका. क्षेत्र खाली निवडला. डीप पाहिलेकडे कुठला मात्र क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सुरुवात चांगली केली होती निखिल पाटीलने परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी आपल्याला कडवट पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 14 धावा त्याने मात्र खर्च केल्या. एक स्वप्नोत सुरुवात जयदुर्गा स्पोर्ट अनुज 11 लोणार संघाची आपण पाहतोय. आज या संघाचे पुरस्कर्ते निलेशजी थळे आज पूर्णपणे फिट नाहीत आणि त्याच्यामुळे मात्र पाहतो की ते संघाचा मात्र प्रतिनिधित्व करू शकत नाही परंतु आज या संघाला मात्र सातत्यानं चांगलं प्रोत्साहन देत असतात. आज त्याच्या मुलाच्या नावानं संघ मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आज घरच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी खेळत असताना सुरुवात चांगल्या प्रमाणे त्यांच्या माध्यमातून झाली केली. ओव्हर क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज जयेश दलवी उर्फ जेडी. आज या स्पर्धेचा आपण विचार केला तर मात्र पहिला गोलंदाज ठरला ज्याने 5 वर कंप्लीट केली या स्पर्धेच्या माध्यमातून.
पहिल्याच सामन्यामध्ये तो कारनामा त्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. दुसरा गोलंदाज ठरला विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा. परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये आता मात्र जेडी कशाप्रमाणे सुरुवात करेल. अजय कदमनं आतापर्यंत एकही या सामन्यामध्ये चेंडू फेस केलेला नाहीये आणि आता मात्र प्रथमतः या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा मात्र पहिला चेंडू मात्र फेस करण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चालला सरळ अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. 4 धावांसाठी चौकार. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, एकही तिहेरी नाहीये. चौकार षटकारामध्ये सध्या डील करतायत आदित्य आणि अजय. पुन्हा मात्र चेंज ऑफ पेस बॅटच्या आतली कडा चेंडूचा लागते शॉट फायलिंगचा फिल्डर मात्र चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी चेंडू सेव्ह करतो आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी अजयने मात्र ही धाव मात्र घेण्यापासून मात्र रोखलंय आदित्यला. आदित्यने जरूर आय थिंक प्रयत्न केला होता परंतु त्याच्यानंतर दोघांमध्ये चांगली कॉलिंग झाली आणि अखेर कुठेतरी मात्र दुर्घटना होण्यापासून मात्र वाचला असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. कारण कॉलिंग फार महत्वपूर्ण असते एखाद्या निर्णय ज्यावेळी तुम्ही घेता परंतु इथेही टायमिंग प्रॉपर नाहीये. फटका भरपूर वेळ उंच हवेत हवेत आणि मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप. संधी निर्माण झाली होती. मिडऑफचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु ज्यावेळी एखादे प्रमुख खेळाडू तुमच्या संघामध्ये नसतात त्यावेळी मात्र अशा अडचणी नेहमीच वाढताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि आज तर 2 प्रमुख खेळाडू संघामध्ये नाहीयेत. एक तर किरण पाटील काही कारणास्तव मात्र संघामध्ये नाहीये. त्याचप्रमाणे आज दिगंबर सुद्धा संघामध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे आता मात्र जे यंग स्टारला मात्र संधी दिलेल्या आज सावध संघाने त्यांच्याकडून मात्र ती सातत्याने मात्र चुका होताना पाहायला मिळत आहेत. हो चांगला चेंडू कटरचा वापर केला होता आणि पडल्यानंतर पाहू शकेल अगदी ऑफस्टमच्या बाहेर निघून चाललाय. निर्धावाना मात्र त्या ठिकाणी चेंडूचे मात्र सांगता पाहायला मिळाले परंतु दोघांचा जर विचार आपण केला तर आतापर्यंत एकही फलंदाजाने सिंगल डबलसाठी प्रयत्न केला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न होतोय. अटॅकिंग मूडमध्ये पाहायला मिळतात दोघेही फलंदाज. एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि ते मात्र पाहू शकाल चेंडू मात्र वेगाने चाललाय परंतु पुन्हा दोरीचा प्रयत्न झालाय. रिक्स उचलली स्वतः अजय कदमनं आणि एक कदम मात्र तो त्या ठिकाणी पुढे चाललाय आणि या ओव्हरमध्ये येणार आहे हा दुसऱ्यांदा दुहेरी धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचली फलकावरती 1 गडी बाद 22 धावा. अजून या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. असं वाटतं की सामना मात्र या ठिकाणी हाय स्कोरिंग प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळू शकेल. ज्याप्रमाणे दोघांना मात्र स्टार्ट आज मात्र मिळालेला आहे. ओ प्लिक केलाय पुन्हा मात्र चेंडू मिडॉपला. आता मात्र मिस्टेक होणार नाहीये. जसा झेल पकडला चेंडूला त्याने किस केली आणि कारण इथे महत्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला जेडीनं मात्र प्राप्त करून दिली. अजयच्या रूपाने दुसरा धक्का लागेल या ठिकाणी जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाला 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22-2 सध्या आपण पाहतोय परिस्थिती. थोडा वेळ आपल्याकडे आहे तर जाऊया पुन्हा संगीत कक्षामध्ये आणि ऐकूया
2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. 22 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि त्या मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कुणाल. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी पेशाने ग्राम विकास अधिकारी आहेत अमोलजी कदम यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत करतोय. अमोलजी कदम या आपण पेशाने ग्राम विकास अधिकारी आहेत आणि त्या आता मात्र या ठिकाणी कुणालनं आपल्या संघाची जबाबदारी घेतलेली आहे. वेलकम दिघू. थोडीशी एंट्री लेट झाली आणि त्याच्यामुळे मात्र त्याला मैदानाच्या बाहेर राहावं लागलं कारण वेळही कोणासाठी थांबवत नसते मित्रांनो. वेळेवरती जर तुम्ही योग्य कार्यक्रम केला तर मात्र जरूर तो तुमचा कार्यक्रम सक्सेस होत असतो. हो इथे चेंडूला आपठी दिली होती आणि पावशेल बॅटची वरची कडा आणि फलंदाज स्कॉट बॅनच्या माध्यमातून बाद झालाय. जसा अजय गेला आणि अजयच्या सोबतीला आता मात्र आदित्य चाललाय. तिसरा धक्का लागला या ठिकाणी लोणारला. सुप्तला अक्षय मडवी आता मात्र पावशेकला मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त मात्र इथे पलटवार एकविरा सावध संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. म्हणजे मागील 2 चेंडूमध्ये 2 सफलता मात्र या ठिकाणी गमावल्या लोणार संघाने. सुरुवात चांगल्या प्रमाणात झाली होती. निखिलच्या अगेन्स्ट तब्बल 14 धावा जोडल्या होत्या परंतु जेडीने मात्र चांगल्या प्रमाणे वापसी करून दाखवली. आज या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 6 विकेट्स जेडीच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि इथे मात्र कुणालनं पहिल्या चेंडूवरती सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिली. कुणाल म्हात्रे आणि सातत्याने मात्र नेहल म्हात्रे त्याला मात्र कानमंत्री देतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना करेल अक्षय मडवी. पहिला चेंडू खेचून मारलाय हवेत खेळलाय आणि मिड विकेटला कुठल्या प्रमाणे नो मिस्टेक मंग्या वा झेल पकडला आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी अक्षय मडवी. जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाला या सामन्यामध्ये आय थिंक सिंगल डबल तिहेरीला प्राधान्य द्यायचं नाहीये कारण क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो की तुम्ही जरूर एका बाजूने मोठे पडके खेळता परंतु त्याच्यानंतर तुम्हाला जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे त्याच्यावरती सुद्धा मात्र फोकस करणं गरजेचं आहे. जो येतोय तो मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय आणि आज इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी मागील 3 चेंडूमध्ये 3 विकेट्स गमावले. म्हणजे टीम हॅट्रिक एकविरा साबतचे पाहायला मिळाले आणि त्या मात्र फलंदाज नवीन आलाय मैदानाच्या आतमध्ये राजच्या सोबतीला तुषार श्री तुषार आणि त्याला आता मात्र इथे आपल्या संघासाठी हुशार कामगिरी करावी लागेल. गोलंदाज कुणाल म्हात्रे हे जाऊन हॅट्रिक बॉल फेस करतोय तुषार. ओ कट करण्याचा प्रयत्न छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी परंतु चेंडूची लाईन जर पाहिली तर उजव्या स्तंभच्या भरपूर बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव मात्र कंप्लीट केली. इथे मात्र आता कुणालची हॅट्रिक कंप्लीट होऊ शकणार नाही परंतु चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या भरपूर वेळानंतर आता पुढे चाललेली आहे 23 या आकड्यावरती 23. ओ लिडिंग आहे चेंडू हवेत अक्षय म्हात्रे विकेट किपर चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचं पतन. ही तिसरी सफलता कुणालच्या खात्यामध्ये. आज किरण पाटील संघामध्ये नाहीये आज दिगंबर माली संघामध्ये नाहीये त्याचा मात्र आम्हाला कुठल्या प्रकारचा फरक नाहीये. आज जे हजीर आहेत तेच वजीर आहेत आणि जे आज खेळाडू आम्ही उतरलेले आहेत त्यांच्याकडून आज आम्हाला भरपूर अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण खेळ आम्ही आज खेळण्याचा प्रयत्न करू आणि त्या उद्देशाने आज एकविरा सावध संघ मात्र चमकलाय या स्पर्धेमध्ये. आज भरपूर मोठ्या चुका आज लोणार संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत कारण आज बॅक टू बॅक 2 सामने आपण लोणार संघाचे पाहिले. शिवशक्ती लोणार संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला आणि इथे मात्र जसं आयोजक संघ या स्पर्धेमध्ये उतरला दुसऱ्या फेरीमध्ये सुरुवात चांगल्या प्रमाणे झाली होती परंतु ती सुरुवात
आता मात्र कुठेतरी ढासळत असताना आणि हे दृश्य पहा ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं हे चित्र मात्र कॅप्चर केलेले आहेत. असं वाटतं की आपण एखाद्या विमानामध्ये किंवा हेलिपॅडमध्ये मात्र हेलिकॉप्टरमध्ये मात्र बसून या स्पर्धेचा मात्र आनंद घेतोय. अगदी गोलाकार हा क्रीडांगण सुसज्ज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं उभारलेला क्रीडांगण बापगाव देहरुंग इथून मात्र स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवतोय. अगदी कल्याण पडगेला मात्र जोडणारा हा हायवे आपण पाहतो आणि त्याच अगदी दिशेने मात्र असणारा क्रीडांगण अगदी आपल्या पाठीमागे पाहिले तर उल्हास नदी आपण पाहत आहोत आणि हे दृश्य पहा वाह काय टेलिकास्ट आहे सध्या आपण पाहतो शंकरजी गुलवीच्या माध्यमातून ऑन साइडला पूल केलाय आणि इथे मात्र कुठेतरी आता एक संजीवनी निर्माण करणारा फाटका बाटरच्या बाटमधून निघालाय. 4 धावांसाठी चौकार. वडली स्क्वेअरकडे फिल्डर होते परंतु एक्झॅक्टली त्याला मात्र संधी मिळाली नाहीये. त्याच्या अगदी अबाकाच्या बाहेर चेंडू आणि सरळ चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली. भरपूर वेळानंतर मात्र हा देखना स्ट्रोक मात्र निखिलच्या बॅटमधून निघाला पण एक वेगळी संजीवनी आता मात्र निर्माण करेल हा चौकार. फलकावरती 27 धावा लागल्या गेल्या आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी या नाबातील अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने खेळला परंतु हवेत मिड विकेटला आता मात्र चुकी होत नाहीत. आज कॅचिंग ला जबाब राहिली. एक वेळा सावध संघाचे जेवढे झेल उडाले तेवढे झेल मात्र पकडले गेले आणि आता मात्र पाहू शकेल पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट्स घेण्याचा बहुमान जेडीने पटकावला आणि या दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर कुणाल म्हात्रेने तब्बल 4 विकेट्स एका ओव्हरमध्ये प्राप्त केले. वा आणि सेलिब्रेशन पहा पुन्हा आपला मंग्या. जर आपण पडगा टेनिसमध्ये गेलो तर मात्र देवलीचा आपला मंग्या पाहायला मिळतोय आणि जर आमने लोणारमध्ये आपण आलो की मात्र साबाचा हा आपला मंग्या. किती झेल कठीण त्याच्याकडे जाऊ द्या सोपं करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आणि इथे मात्र झेल पहा. वाव पूर्णपणे या षटकाचा विचार केला तर राजला मात्र एकही चेंडू मात्र त्या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली नाहीये आणि नॉन स्ट्रायकर वरून मात्र आपल्या संघाची तो सध्या दुर्दशा पाहतोय. नवीन फलंदाज सुधीर कदम आलाय. एक काल असा होता की सुधीरच्या अगेन्स्ट गोलंदाजाला चेंडू टाकण्यासाठी प्रश्न पडायचे परंतु म्हणतात ना की प्रत्येक वर्षी तुमचा तसा फॉर्म राहत नाहीये परंतु विराट कोहलीचा फॉर्म पहा मित्रांनो. वर्ष कोणता असू द्या स्पर्धा कुठलीही असू द्या नेहमीच किंग कोहली किंग राहणार आहे. परंतु आज सुधीरला मात्र या महत्वाच्या क्षणाला मात्र या ठिकाणी एक छोटीशी काही इनिंग असू द्या परंतु चांगली खेळावी लागेल. पहिल्या चेंडू फुल टॉस वरती त्यांनी ड्राईव्ह केलाय परंतु चेंडू चालला अगदी काबू कॉर्नरला. निखिल पाटील वन हँड मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर मात्र थोडीशी मिस्टेक घेतली गेली कुणाल म्हात्रेच्या माध्यमातून आणि सिंगलला मात्र डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलाय आणि अशाप्रमाणे 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करतोय लोणार संघ आणि फलकावरती धाबा लागला गेला आतापर्यंत 29. धाबा 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक आणि गोलंदाजाचा मात्र हरीशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एक वेळा सावध संघाने पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या तर 8 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्या म्हणजे उतरता क्रम पाहायला मिळतोय. आपण नेहमीच पाहतो की चढता क्रम असणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी थोडीशी मनस्थिती आपल्याला उलटी पाहायला मिळाली लोणार संघाच्या माध्यमातून. एक विनंती करतोय लोणार गावातील जेवढेही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर इकडे आले असतील तर सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा कारण आपली स्पर्धा आहे आपल्या मुलांची स्पर्धा आहे. निसंकोचपणाने मात्र व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची आपण शोभा वाढवा सर्वांचं सहर्ष
स्वागत आहे. सन्मानित दिनेशजी कदम आणि हनुमानजी थले लोणार गावचे युवा उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत करतोय. कटरचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती हरेशने केलाय, परंतु एवढा कटर केलाय की चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून चाललाय आणि त्याच्यामुळे पंचांनी दंडित केलं. 30 धावा फलक्यावरती. 6 बॉल अजून शिल्लक. 6 बॉलमध्ये अजून इथून जर 10-12 जरी धाबा जोडला गेला तर एक चांगला टोटल मात्र फलक्यावरती पाहायला मिळू शकेल आणि तो प्रयत्न इथून राज आणि सुधीर करण्याचा प्रयत्न करतील का? आज पप्पू मडवीने असं वाटतं की निवृत्ती घेतलेली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. हो यस. पुढील चेंडू हरीश. फुलटॉस, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. जेडी चेंडूच्या खाली चूक करणार नाहीये. आज जेडी जिथे हात लावतो तिथे सोनं तयार करतोय. विकेटच्या पतन फलंदाज राज सुद्धा मात्र त्याला निराश पावला नाही डगआउटच्या दिशेनं. ट्रेंडिंगला आलाय राहुल थले. जरा सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर लोणारगावचे युवा उद्योजक आमिर शेख यांच्या माध्यमातून रोख 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाणार आहे. आणि आता मात्र मोठ्या फटक्याचीच गरज आहे टीम लोणारला. 7 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाने गमावले आणि त्या 7 पैकी 4 फलंदाज आपण जर पाहिले तर शून्यावरती बाद झाले. अजूनही पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ मात्र इथे शिल्लक आहेत. 30 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 2 प्रॉपर बॅटर खेळपट्टीवरती आहेत. म्हणजे याच्यावर दिसून येतो की या लोणार संघाच्या माध्यमातून बॅटिंग ऑर्डर फार लॉंग आहे. 9व्या क्रमांकावरती राहुल आलाय. 5 चेंडू. काय सस्पेन्स असेल या 5 चेंडूवरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. सिक्सर हॅट्रिकसाठी आमिर शेख यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील लाईक बिफोर साठी आणि ती अपील उचलून धरली पंच उमेश किने सरांनी. जसा आला राहुल तसा चालला माघारी आणि लेग बिफोर साठी कुठल्याही प्रकारे DRS नाहीये. तुम्हाला लगेचच मैदान सोडावं लागेल राहुल, याची आपण नोंद घ्या. विकेटचा पतन आणि ही दुसरी सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त केली गोलंदाज हरीशनं. रिप्ले पाहूया. यस, योग्य निर्णय. आणि फलंदाज राहुल शून्यावरती मात्र त्या ठिकाणी माघारी परतला. नवीन फलंदाज रुपेश ठाकरे आलेले आहेत. आता मात्र ठाकरेला मात्र या ठिकाणी आपला ब्रँड मात्र दाखवावा लागेल. पहिला चेंडू जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न. हो, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु एस्टनवरती मात्र निशाणा मात्र साध्य झाला नाहीये. कशी बशी मात्र त्या ठिकाणी ठाकरेने एक धाव कंप्लीट केली, कारण त्याचा एक प्रयत्न होता की मला सुधीरला स्ट्रायकिंगला आणायचं आहे. म्हणजे प्रत्येक संघाच्या माध्यमातून एक एक रणनीती आखली जात असते आणि जर त्या प्लॅनिंगनुसार जर तुम्ही खेळ साकारला तर तुम्ही सातत्याने मात्र यश प्राप्त करू शकता. परंतु आता सुधीरला स्ट्रायकिंगला तरी आणलाय खरोखर, परंतु इथे त्याचा मात्र सुधीर फायदा घेणार का? परंतु आज फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये मात्र एक वेगळंच रूप आपण पाहिलं. एकविरा साबत संघाच्या माध्यमातून गोलंदाजाला चांगली साथ मिळाली, कारण कॅचिंग लाजवाब पाहिले आपण. जेवढे झेल उडाले तेवढे मात्र झेल आज साबतकरांनी पकडले. हो, इथे मात्र थोडासा सुधीरच्या दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तो प्रयत्न मात्र इथे सबसल फेल ठरलाय, कारण वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र या ठिकाणी जोडली जाईल.
जो संघ जिंकेल तो शेवटच्या सामन्यामध्ये आई गावदेवी वालची संघाच्या विरोधात 2 हात करणार आहे. आणि आता मात्र वाशिंकर सुद्धा मात्र या ठिकाणी या सामन्याकडे टकमक नजरेने पाहतायत. चांगला चेंडू होता, वाईट यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय, चेंडू त्याला अगदी कव्हरला. बाहुबली मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल धाव, चांगली चांगली वापसी म्हणू शकते या ठिकाणी हरेच्या वतीने, कारण त्याच्या आगेस आतापर्यंत या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. एक्झॅक्टली त्याने मात्र एक वाईट चेंडू जरूर हाताळले, परंतु 2 सफलता त्याने मात्र प्राप्त केल्या आणि 2 स्वेअर चेंडू त्याने हाताळले. जबरदस्त स्लॉग ओव्हरमध्ये नेहमीच आपण म्हणतो की स्लॉग फटके मात्र पाहायला मिळतील, परंतु त्या फटक्यांपासून कुठेतरी आता लोणार संघाच्या फलंदाजांना हरेशने मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलेला आहे. आणि आज जेडी स्वतः लीड करतोय संघाला, ही एक चांगली बाब आहे. आणि चेंडू सुद्धा मात्र त्याच्याकडे साथीने मात्र वाटचाल करतायत. पण असं वाटतं की आज चेंडूची आणि जेडीची चांगली मैत्री जुळलेली आहे. पुन्हा एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सुरुवातीला जरूर लोणारकरांचा आवाज आपल्याला इथे जास्त वेगाने मात्र ऐकायला मिळत होता, परंतु थोडासा आता आवाज बसलाय. क्रिकेटचा खेळ आहे आणि खरोखरच मात्र या ठिकाणी फलंदाजाने मध्ये खल्लास केल्याचं मात्र म्हणायला हरकत नाही, परंतु अजूनही भरपूर वेळ आहे या सामन्यामध्ये. जर अशा प्रमाणे धावा जर येत राहिले तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर लोणार संघ मात्र पोहोचू शकतोय. आणि या सिंगलच्या वतीनं धाव फलक पुढे चाललाय 35 आकड्यावरती. एक फटका जर इथे निघाला सुधीरच्या जर बॅटमधून तर मात्र मॅचला आज मजा येऊ शकते. हो, फटका जर केल्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू चालला अगदी जमिनीच्या मार्गाने, जमिनीला अगदी गुदगुल्या करत दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आज चुकीच्या दिशेने मात्र फेकी पाहायला मिळाली. जर विकेट किपर एंड केले तर चेंडू तुम्ही फेकला असता तर आय थिंक लगभग सुधीर कदम मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, परंतु जर त्याला महत्व नाही. 2 धावा कंप्लीट. फलकावरती इथे लागल्या गेल्या 37 धावा आणि विजयासाठी 38चं लक्ष असेल एकविरा साबत संघाच्या समोर. आणि त्या आव्हानाचा आता मात्र या ठिकाणी पाठलाग केला जाणार की इथे मात्र लोणार संघाच्या माध्यमातून या धाबांचा संरक्षण केलं जाणार. तत्पुरती जाऊया पुन्हा आपण डीजे कल्पेश किंगकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. आणि ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी अशोकजी मडवी यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. मी पुन्हा महेश कुमार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. अशोकजी मडवी जे लोणारगावचे समाजसेवक आहेत त्यांचा सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. महेश कुमार यांच्या शुभ हस्ते वेलकम. अजित पाटील गुड इव्हिनिंग. चला लक्ष जर पाहिलं तर 38 धावांचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग आता मात्र या ठिकाणी कशा रीतीने केला जाणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक समी ठाकरे. थँक्यू सो मच योगी पाटील सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयदुर्गा ट्रॉफी 2026 गुड इव्हिनिंग. संध्याकाळच्या सत्रामधील हा सामना तुम्ही पाहताय त्या ठिकाणी एकविरा सावतच्या विपक्षामध्ये अनुज 11 जयदुर्गा लोणार या 2 संघांदरम्यान सुरू असलेली लढत सुरुवात चांगली राहिली, परंतु तदनंतर त्याचा अंत एकविरा सावतनं लोणारच्या विरुद्ध चांगला केला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 22 धावा होत्या, मात्र तदनंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा आल्या. बॅटर आदित्यच्या बॅटमधून चांगल्या रन्स येतो त्या मात्र 38 धावांचं संरक्षण करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानामध्ये जेडी आणि हरेशच्या समोर. कॅप्टन अजय कदम राईट आर्म ऑफ द विकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑफ केलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहेत आणि पहिल्याच बॉलवर पकडली आहे झेल. पहिला मोठा धक्का. जयेश तळवी बॅक टू डगआउट. अजय कदम न केली आहे वाघाची शिकार. जेडी बॅक टू डगआउट.
सफलता आपल्या संघाला मिळवून देत असताना अजय कदमला माहिती आहे रख हौसला कर हर मैदान फते, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. आणि आपण ऐकले ना बऱ्याचदा की दिनेशजी कदम आणि हनुमानजी थळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 38 धावा स्कोर कार्डवरती पेपरवरती दिसायला छोट्या आहेत, परंतु या ठिकाणी त्या 38 धावा पहिल्या षटकामध्ये जर धावा कमी आल्या, विकेट्स मिळाल्या, तर ते म्हणतात ना गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी. दरम्यान आदरणीय दिनेश कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ज्यांनी आम्हाला सामनावीरासाठी हेल्थ एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अजय कदमनं हॅट्रिक पूर्ण केली. महेश कुंभार यांच्याकडनं 1000, अशोक मडवी यांच्याकडनं 500, निखिल आलाय. ओ सॉफ्ट अँड ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हर्सला हो डिरेक्टची गरज होती, प्रयत्न केला होता, ओव्हरथ्रो झालाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. बॅकअपला फिल्डर येतात. काय संतुलन बघायला मिळालं सध्या आपण पाहतोय, का तालमेल बघायला मिळाला. राजनं बॉल उचलल्या थ्रो करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक रवैया या ठिकाणी आपण पाहतोय जरा क्षेत्ररक्षकांकडनं, आणि तो असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह अप्रोचनं, पॉझिटिव्ह माइंडसेटनं तुम्हाला खेळ करावा लागेल, प्रतिस्पर्ध्यांना घेरावं लागेल, तेव्हा तुम्ही मॅच जिंकाल. आणि इथून पहिल्याच बॉलवर विकेट मिळवल्यानंतर आपण पाहतोय की आता फलंदाजांवर देखील दबाव असणार आहे. फार तर मोठं टार्गेट नाहीये, 10च्या ॲव्हरेजनं धावा बनवल्या तरी मॅच जिंकू शकतात. अजय कदमचं हे षटक फार महत्वाचं असेल. लोनाड एक्सप्रेस वेगवान गोलंदाज. ओ बाउन्सर, ओ हो हो, त्या ठिकाणी ते सर्रार बाउन्सर. पाणी घेऊन जा. अगदी जोराना बॉल. चर्चा आपण करत होतो की अजयकडे वेग चांगला आहे, आणि चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. हरीश बॉल फेस करत असताना चांगला बाउन्स मिळाला तेथे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर आपल्याकडे हेल्मेट अलाउड नाही, आणि इथून आपण पाहिलं तर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि पेस चांगला आहे अजय कदमकडे. जास्त दुखापत नसेल हीच आपण इथून अपेक्षा ठेवूया. बॅटर जर बॅटिंग करू शकत नसेल तर रिटायर्ड हॅट करू शकता तुम्ही, हो मला वाटतं. आपल्याला गोलंदाजी बघायला मिळाली. मला वाटतं की हरीश रिटायर्ड आउट होतोय. नवीन बॅटर आता लगेच मैदानामध्ये एंटर करायचं आहे. कुणाल आलाय. ही मॅच भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे, मजा येणार आहे सामन्याला. अजय चांगला वेग काढतोय. पहिल्याच बॉलवर जयेशला बाद केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास तुम्हाला या ओव्हरमध्ये बघायला मिळतोय. जयदुर्गा स्पोर्ट अनुज 11 टीम्ससाठी धावसंख्या धावफलकावरती झाली आहे सध्याच्या घडीला 1. शॉट ऑफ गुड लेंथ होता, आणि तिथून एक टेक ऑफ करणारा बॉल आपल्याला बघायला मिळाला. हळूहळू आता इथून प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हटलं ना तर प्रेक्षकांची अतूट गर्दी या मैदानावर होत असते. क्रिकेट पाहण्यासाठी, क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी कुणाल आलाय. अजयचा बॉल ऑन ड्राईव्ह करण्यात आली. बॉल डीपमध्ये मिड विकेटला. एक धाव मिळाली आहे. थोडंसं फंबळ आणि दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात कुणालनं. थोडंसं धाव घेत असताना दोघांमध्ये रस्ता कोणता दोघांचं तेच त्यांना कळलं नव्हतं. एक्झॅक्ट निखिल बरोबर धावत होता त्याच्या वेनं, पण कुणालला जरूर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये येताना पाहिलं. 2 धावा फायनली मिळाल्या. थोडंसं क्षेत्ररक्षकाने फंबळ केलं. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 3 धावांवर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या षटकामध्ये. काल आपण एक सामना असं बघितला की जेथे 30 धावांचं संरक्षण देखील करण्यात आलं होतं. जय जोटिंग देवरुंग संघानं तो कारनामा केला होता.
हो यावेळेला समोर फोर्स केलाय, हॅमर करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. हो 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 प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, जवळपास मिड ऑफ वरून मिड ऑन पर्यंत धावत गेला. झेल सुटला आहे त्या ठिकाणी, मात्र 2 धावा मिळतात. कॅच कठीणच होती. सुभाष आय थिंक त्या ठिकाणी होता, प्रयत्न त्यानं चांगला केला परंतु 2 धावांनी स्कोर पुढे गेला. धावफलकावरती धावा झाल्या त्या 5 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील हा शेवटचा बॉल. आई गावदेवी भालशीन संघ देखील अगदी वाट पाहत आहेत की कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसेल. आजच्या दिवसातील अंतिम लढत कोणत्या टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल याचं उत्तर आता या मॅचच्या समाप्तीनंतर आपण पाहणारच आहोत. असे कदम पुन्हा एकदा सज्ज होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो लेंथ बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेरनं सरळ निघून गेला, डॉट बॉल. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 इकॉनॉमिकल गोलंदाजी अजय कदमची 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. आणि बरोबर आता इथून प्रतिस्पर्धी संघाला अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. एकविरा सावध संघाच्या अडचणी वाढवल्यात, कारण आज आपण बघतोय की 2 महत्वाचे खेळाडू संघामध्ये नाहीयेत. किरण नाहीये, दिगंबर नाहीये, जयेश बाद झालाय. त्याच्यामुळे आता जबाबदारी वाढली. ते यंगस्टर वरती निखिलला जबाबदारी घ्यावी लागेल. येणाऱ्या बॅटर्स मध्ये अक्षयचं येणं बाकी आहे, नेहालचं येणं बाकी आहे, परंतु स्टार्ट मॅटर करतो. तुम्ही स्टार्ट ज्या वेळेला चांगला देताना त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव कमी होत असतो. स्टार्ट मॅटर करतो. आता गोलंदाज अजयनं स्टार्ट चांगला दिलाय. बघूया आता राहुल तळे तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत पुढे जाणार का, की राहुल तळेच्या विरुद्ध निखिलचं आक्रमण तुम्हाला बघायला मिळेल का. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. जरूर आता इथून 33 धावांची गरज असेल. 38 लक्ष्याचा पाठलाग करत असताना 18 बॉलचा खेळ शिल्लक. 11च्या गतीनं आता धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. राहुल थळे ॲज अ स्कोरर म्हणून कालपासून आमच्या सोबत राहुल थळेनं खूप चांगली आपल्या बोटांची जादू दाखवली, परंतु ॲज अ बॉलर म्हणून त्याला आता बोटांची जादू त्याला दाखवावी लागेल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर निखिल असेल. निखिल 1 बॉल खेळला आतापर्यंत. पहिली धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राहुल तयार. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघालाय, वेगानं निघालाय, नाही थांबू शकत इतका वेग त्या चेंडूनं पकडलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत आहेत धावा 4. चौकार. चांगला वेग पकडला आणि जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल जातो ना एका वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध, त्यावेळेला तो थांबणं कठीणच असतं. चौकारानं संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे. 9 या आकड्यावरती निखिलला जबाबदारी घ्यावी लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, राहुलला लेंथ मध्ये बदल करावा लागेल. विकेटचं महत्व फार मोठं आहे या मॅच मध्ये. हो फ्लिक केला, पुन्हा एकदा गॅप फाइंड करत असताना मिड विकेटचा फिल्डर की स्क्वेअर लेगचा फिल्डर, दोघांच्या मधनं निघून गेला बॉल. आणखी एक चौकार. आणि निखिल पाटील जबाबदारी घेतोय आज. रिस्पॉन्सिबिलिटी त्याला घ्यायची आहे आणि ती जबाबदारी आज त्याच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. राहुल तळे दबावात असेल. धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती 13 धावा. चांगली टोटल आता, चांगला कमबॅक सावधकरांचा. पुन्हा उडवला बॉल ऑन साइडला, फिरकावून दिला सरळ मिड विकेटच्या पलीकडे. आर पार येतोय दमदार षटकार.
अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर लेंथमध्ये सातत्याने राहुलकडनं चुका झाल्या. अजय देखील तेच सांगतोय की आउटसाइड ऑफ सम गोलंदाजी करायची आहे, परंतु यावेळेला निखिल ज्या प्रकारे थांबायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या झाली 19 वरती. अर्धा रस्ता आता पार केलाय. अवघड दुसरं षटक मार्गस्थ असताना निखिल पाटील ऑन फायर. व्हॉट ग्रेट नॉक. येणारे 15 चेंडू 19 धावांची गरज आहे. अगदी पेपरवरती समीकरण आता सोपं दिसतंय सावधसाठी. हो, ड्राईव्ह करण्यात आलाय. कव्हर ड्राईव्ह, खराब क्षेत्ररक्षण. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, येतोय चौकार. जब तक सांस है तब तक लढेंगे. ही लढाई आहे, संघर्ष. आणि आज आपण पाहतो ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण ग्रामीणचं संघ म्हणजे गावाचा अस्मिता. ग्रामीण मध्ये आपण पाहतो की त्या पटलावरती आपल्या गावाचं नाव कुठेतरी पुढे राहावं. ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. अपील करण्यात आली जोरदार. मागच्या सर्वच खेळाडूंकडून अपील करण्यात आली आहे त्या ठिकाणी. पंच सहमत नाहीयेत आणि हा बॉल अखेर डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स. चला, जेल साठी कॉट बँड साठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. अक्षय अंदोश 11 जयदुर्गा 2 सुरुवात चांगली राहिली होती, परंतु बघा ना फिनिशिंग टच त्यांना चांगला देता आला नाही. बॅटिंग मध्ये तेच पाहायला मिळालं. सुरुवात चांगली राहिली, फिनिशिंग त्यांना करता आलं नाही. आणि गोलंदाजीमध्ये देखील अजयनं सुरुवात चांगली केली, मात्र राहुल महागडा ठरलाय. आतापर्यंत 18 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या. 23 धावा धावफलकावरती, 15 धावा दूर विजयापासून. विकेट घ्यावी लागेल. विकेटचं महत्व फार मोठं आहे. तो प्रयत्न करावा लागेल. बॉल हवेत आहे. आतमध्ये की बाहेर, मैदानाच्या आतमध्ये. चर्चा करत होतो निखिल पाटीलची विकेट आणि फायनली तेथे खेळाडू बाद झालाय. मॅच मध्ये पलटवार होऊ शकतं, कारण येणारे 12 बॉल 15 धावांची गरज आणि निखिल पाटील त्या ठिकाणी बाद झालाय. कम ऑन डीजे. बारा बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे, परंतु निखिल पाटीलची आलेली विकेट. चला स्पीड अप करा टीम लोणार. यानंतर एक मॅच बाकी आहे. षटक क्रमांक 3 निखिलकडे गोलंदाजी सोपवण्यात आलेली आहे. समोर असेल बॅटर कुणाल आणि त्याला साथ देण्याकरिता अक्षय आता आल्या मैदानाच्या आतमध्ये. निखिल सज्ज होतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. हो, आता ओव्हर थ्रो झाला आणि ते निखिल थोडासा गडबडताना दिसला होता. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता 24 धावा. चला लोणार टीम वेळ जास्त घेऊ नका, कारण यानंतर एक मॅच पूर्ण बाकी आहे. अक्षय मात्र स्ट्रायकिंग एंडला. या पूर्ण सीझन मध्ये अक्षय
ऑफ कलर दिसला. निखिलचा बॉल उडवला हवेत. पुन्हा विकेटची संधी आहे. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखी एक झेल पकडला. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये पलटवार. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट्सचा कमबॅक. बॅटर अक्षय बॅक टू डग आउट. क्रिकेटचा खेळ आहे, पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. कधी कोणाचं पारड जड असं, कधी कोण अगदी यशाच्या शिखरावरून खाली पडतोय, कोणीच सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नवीन बॅटर नेहल विकेट त्या ठिकाणी प्राप्त करत असताना नवीन बॅटर नेहल मैदानाच्या आतमध्ये आल्या. निखिलला इथून पेनल्टी मिनिट षटकामध्ये आणलाय. कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. घोबरा विटामिन डी ची गरज आहे. 10 बॉल सामना जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता. 10 balls are remaining and 40 more run to win. आने वाली 10 गेंदें 14 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. क्या नेहल कर पाएंगे, क्या निखिल कर पाएंगे? आइए देखते हैं. निखिल ने अब तक अच्छी गेंदबाजी की है. ओहो, यावेळेला अक्रॉस लाईन हा फटका ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. आय थिंक ओव्हरस्टेप त्या ठिकाणी केलं. अधिक वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी या समस्या उद्भवत असतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया अशा पद्धतीने हा बॉल हाताळला. शॉर्ट ऑफ लेन, हाफ ट्रॅकर. पंचवीसावा धावफलकावरती 25 रन्स. फ्रीडचा बॉल, संधी आहे. हो हो हो, फुल लेंथ, परफेक्ट यॉर्कर. आणि अपील आता करण्यात आली आहे. बघूया एक्झॅक्टली आता काय टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. चेक केलं जाईल. बॅटर कुणाल ज्या प्रकारे आजही कॉन्फिडन्स दिसतोय आता ते आपल्याला बघायला मिळेल की फलंदाज पुढे आला आहे की नाही. स्क्वेअर अँगल आपल्याकडे असेलच. हे साहेब अगदी बरोबर. फटका खेळल्यानंतर तो थोडासा अगदी आपण पाहिलं तर रिलॅक्स दिसत होता. त्यानंतर ओहो, आता थोडा क्लोज कॉल आहे. बॅटर गॉन. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. थोडासा फटका खेळल्यानंतर तो रिलॅक्स दिसत होता. पुन्हा स्क्रीनला दाखवूया आपण ऑन स्क्रीन ज्या प्रकारे हा निर्णय आपल्याला बघायला मिळाला. येस, हे पहा, अगोदर खरं तर पाय त्याचा होता, त्यानंतर पाय पुढे आला आणि त्यानंतर यस्टा उद्ध्वस्त. एस इज गॉन. फायनली खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला आणि हा फार मोठा धक्का असेल. चतुराई पहा विकेट किपरची. अशा प्रकारे शेवटपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि जरूर त्या ठिकाणी नवीन बॅटर मंगेश आलाय. कुणाल देखील बाद झालाय. आणि हळूहळू हळूहळू आता मॅच मध्ये पलटवार अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणारचा बघायला मिळतोय. काय चढ उतार बघायला मिळाले मॅच मध्ये. चांगले अप अँड डाऊन्स खाली वर होताना दोन्ही टीम्सला आपण पाहिलं. आणि कुणाल मात्र मैदानाच्या बाहेर झाल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आता येणारे 9 बॉल शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं 12 धावांची आवश्यकता आहे. नऊ बॉल 12ची गरज. मंगेश आलाय. निखिलनं चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा टर्न होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस स्लॉट मध्ये आणि पाठवलाय बॉलला बाजूच्या प्लॉट मध्ये. षटकार. आपला मंग्या. काय फटका. व्हॉट अ शॉट. इट वॉज अ ग्रेट शॉट. काय टायमिंग आहे. फुल टॉस बॉल निखिल कडनं. एक चूक आता महागात पडते कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाहीये. अगदी फ्लॅट पॅरलल हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. सिक्सर आला बॅटर मंग्याच्या बॅट मधून. आणि मंग्या नेहमीच फिल्डिंगसाठी चर्चेत असतो, मात्र आज त्याच्याकडे संधी मिळाली फलंदाजीची. आणि काय फटका त्यानं सादर केलाय. येणारे 7 बॉल 6 धावांची गरज आहे.
सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाणार का? 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. थोडं पेशन्स जयेश पाटील. पुन्हा एकदा. ओ ये क्या कर गए. ये तो काफी लंबा ऊंचा नो बॉल. फार मोठा नो आणि त्याच्यानंतर सावतकरांचा आनंद गगनात मावेना. कारण सावतकर आता विजयाकडे निघालेत. चला एकदा टाळा वाजवा जयेश. काय मॅच जिंकणार आहेत की नाही? 5 धावांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाकडे अग्रेसर होताना वालशिंगचा कॅप्टन टॉस साठी आपण इकडे या. फ्रीटचा बॉल असेल. मंग्याकडे सुवर्ण संधी. फुल टॉस पुन्हा ऑन साइडला त्याच दिशेने पाठवल्या बॉलला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. फक्त मिळेल एकच धाव. फ्रीट बॉल होता आणि त्याच्यावरती एक संधी होती की मॅच फिनिश करू शकला असं. मात्र आता इथून समीकरण बदललं. 7 बॉल आणि 4 धावांची गरज है. लास्ट 7 बॉल्स आर रिमेनिंग है फॉर मोर रन टू विन. आने वाली 7 गेंदें 4 रनों की जरूरत. ये आसान सा मुकाबला अब नजर आता हुआ टीम सावत के लिए. काफी करीब जाते हुए लेकिन निखिल ने अच्छी शुरुआत की थी. लेकिन कहीं ना कहीं अब निखिल गलतियां करते हुए और उन गलतियों का खामियाजा भुगतना पड़ा टीम सावत को. नेहल स्ट्राइकिंग एंड पर 4 रनों की जरूरत. ओ ये काफी बाहर गेंद है. अंपायर इशारा करेंगे. यस जी हाँ बिल्कुल वाइड गेंद. एक्स्ट्रा रन ज्यादा से ज्यादा इस ओवर में आते हुए वही जो नतीजा अब हमें दिख रहा है कि लगभग सावत टीम जीत के करीब. 7 गेंदों में 3 रनों की जरूरत है. टीम वालशिंग के कप्तान आपको टॉस के लिए आना है. ओ इस बार अच्छी गेंद. अपील. जी हाँ बिल्कुल लाउड अपील की थी वहां पर. लेकिन अंपायर कहते हुए कि लेग स्टंप के बाहर गेंद जाती हुई और इसके साथ लेग बाइट्स के माध्यम से रन जुड़ता हुआ. अब आखिरी 6 गेंदें और इस मैच को जीतने के लिए क्वार्टर फाइनल में प्रवेश करने के लिए टीम एकवीरा सावत को बनाने होंगे 2 रन. कम ऑन डीजे. वायच्यात गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज मला वाटतं सुभाष ठाकरे. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलं. 2 धावांची गरज आहे. मॅजिकल षटक इकॉनॉमिकल षटक त्याला टाकावं लागेल. आणि इथे जर ही ओव्हर अशा पद्धतीने कंप्लीट केली तर मी तर म्हणेन त्याच्या लाईफ मधील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन असेल. जर इथे या धावा वाचवल्या. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला भिरकावून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि हा विजयी षटकार नेहलच्या बॅटमधून. याचबरोबर एकवीरा सावत संघानं सामना जिंकलाय. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ. चला दोन्ही कॅप्टनला लगेच विनंती करूया टॉस साठी यायचंय. चलिए दोनों कप्तान आई गावदेवी वालशिंद और टीम एकवीरा सावत टॉस साठी यायचं आहे. आणि आता सामनावीर पुरस्कार ज्यानं पहिल्या डावामध्ये 7 धावा खर्च करत असताना 4 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज कुणाल या मॅचचा हिरो ठरलाय. चला कुणाल आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचा. आज मला वाटतं एका ओव्हर मध्ये जास्त विकेट्स घेतात. जयेशने एका ओव्हर मध्ये 5 घेतल्या होत्या. कुणालने एका ओव्हर मध्ये 4 घेतल्या. सामनावीर कुणालला या ठिकाणी देण्यात आहोत आणि आपण लगेचच टॉस देखील त्या ठिकाणी करूया. प्रथमतः आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतो.